कृष्ण हरि। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। पुसे धृतराष्ट्र संजया लागोनी मोहित होऊनी पुत्र प्रेमे। म्हणे सांगे मज झेका धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्री। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या व स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि प्रथमाध्यायाच्या प्रथम श्लोकाच्या संबंधाने आपण काही विचार करत आहोत। हा विचार करत असताना गेल्या भागामध्ये आपण श्रीमद भगवद गीता म्हणजे काय याचा विचार केला आणि कुरुक्षेत्रावरती कौरव पांडव युद्धाकरता गेलेले असताना धृतराष्ट्रांनी व्यासांकडे युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर व्यासांनी संजयांना दिव्यदृष्टी दिली। प्रश्न असा निर्माण झाला की संजयांना दिव्यदृष्टी दिली ती धृतराष्ट्रांनाच का दिली नाही, संजय हे माध्यम का ठेवलं, त्याचा विचार करत असताना संजय हे सत्वगुणी असल्यामुळे संजय स्वतःचं व समाजाचंही कल्याण करतील ही व्यासांची भूमिका आहे। कारण धृतराष्ट्र तमोगुणी, गीता तत्व संजयाच्या मुखातनं धृतराष्ट्रांनी ऐकलं नाही का, ऐकलं, पण परिणाम काय, स्वतःवरही नाही आणि ती भगवंताची गीता धृतराष्ट्राने इतरांनाही सांगितली नाही। आज आपण गीता ऐकतो ही संजयांची असलेली कृपा आहे आणि असं असल्यामुळे त्या संजयाच्या ठिकाणी असलेला सत्वगुण लक्षात घेऊन व्यासांनी धृतराष्ट्रांना दिव्यदृष्टी न देता संजयांना दिव्यदृष्टी दिली असा विचार आपण काल करून आलो। त्यात आणखी एक भूमिका अशी गीतेचा संदेश म्हणजे तत्वज्ञान श्रवण करणं, धारण करणं याकरता ग्रहणासाठी पण बुद्धीची एक विशिष्ट क्षमता पाहिजे। भगवान स्वतः म्हणतात इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत। अर्थात हे बुद्धिमानालाच कळतं, मजा आहे, बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् हे जाणल्याने बुद्धिमान होतं म्हणजे बुद्धीचं फळ प्राप्त होतं आणि बुद्धिमान एतत् बुद्ध्वा कृतकृत्यः स्यात् असा दुसरा अन्वय लावला असताना बुद्धिमानच हे जाणू शकतो आणि हे जाणून तो कृतकृत्य होतो। किंबहुना तत्वोपदेश जरी करायचा म्हटलं तरी कुणाला करावा, देव स्वतः म्हणतात इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम योभ्यसूयति। ज्याच्या ठिकाणी काही तपश्चर्या नाही, जो ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही, जो अभक्त आहे, जो सेवा करत नाही आणि जो देवाच्या विषयी असूया धारण करतो त्याला हे कधीही सांगू नये। गणपती अथर्व शीर्षामध्ये देखील असं वर्णन आहे
इदमथर्व शीर्षम अशिष्यायन देयम यो यदि मोहात दास्यति स पापीयान भवती. हे अथर्व शीर्ष अशिष्याला देऊ नये, अभक्ताला देऊ नये. जर मोहाने अशिष्याला दिलं तर तो पापी होतो. म्हणून वर्णनंत्र असं आहे, जो गुरुभक्ती ढिला, गुरुभक्तीमध्ये जो ढिला आहे त्याला हे देता येत नाही. या संदर्भामध्ये पुष्कळ विचार मला सांगण्यासारखे आहेत. भगवान शंकरांना माता पार्वती देखील विचारते की आपण कुणाचं ध्यान करता. त्यावेळेला भगवान शंकर माता पार्वतीला रामतत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, ऐकत नाही. अगस्त्य महामुनींकडनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, तरीही ऐकत नाही. आणि शेवटी त्या सतीला आपला तो देह सोडावा लागला आणि ज्यावेळेला पुनर्जन्म धारण केला त्यावेळेला त्या द्वितीय जन्मामध्ये रामतत्व कळालं. म्हणजे भगवान शंकरांची पत्नी सती, परंतु तत्वबोध झाला नाही. शेवटी तत्वबोधाकरता पुनर्जन्म धारण करावा लागला आणि पार्वती व्हावं लागलं. इतकं तत्वज्ञान प्राप्त होणं हे अत्यंत कठीण आहे. जोपर्यंत चित्तस्थैर्य नाही तोपर्यंत तत्वज्ञान पचत नाही, हे व्यासांना माहिती. आणि धृतराष्ट्राकडे चित्तस्थैर्य नाही. धृतराष्ट्र तटस्थ वृत्तीने प्रपंचाकडे पाहू शकत नाही, हे व्यासांना ज्ञात असल्याने धृतराष्ट्रांना दिव्यदृष्टी न देता ती संजय यांना दिली. किंबहुना संजय यांना दिव्यदृष्टी देण्यापाठीमागे व्यासांची दूरदृष्टी आहे. असो, संजय यांना दिव्यदृष्टी दिली, व्यास नारायण निघून गेले. आणि आता धृतराष्ट्राचा प्रश्न आहे, सांग संजया किम कुरवत संजय, काय करतायत. बर, हे कौरव पांडव कुरुक्षेत्रावर गेलेत. कशा करता गेलेत? युयुत्सवा, युद्ध करण्याकरता गेलेले आहेत. अरे मग प्रश्न असा आहे, जर युद्ध करण्याकरता गेलेले आहेत तर युद्धच करतील ना. उदाहरण आपण बघा, स्वयंपाकाकरता लगबगीने घरी गेलेली स्त्री जर स्वयंपाक न करील तर काय करेल, हा काही प्रश्न झाला. एक दृष्टीने विचार करता चुकीच्या प्रश्नाने गीतेला आरंभ झालाय, अशी शंका येणं शक्य आहे की नाही. अहो, एखादा जर प्रवचन ऐकण्याकरता म्हणून गेला आणि भेटल्यानंतर दुसऱ्याने प्रश्न विचारला, काय हो प्रवचन ऐकण्याकरता गेला होता, ऐकलं का प्रवचन, मग आता तिथे जाऊन काय झोप घेईल काय. त्याप्रमाणे युद्ध करण्याकरता म्हणून गेलेले आहेत कुरुक्षेत्रामध्ये, युद्धाच्या अपेक्षेने गेलेले आहेत, मग युद्धच करतील. मग असं असताना सुद्धा धृतराष्ट्र असा प्रश्न विचारतो कसा, तर त्याचं उत्तर आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कुरुक्षेत्र हा शब्द नंतर आहे, परंतु त्या भूमीला पहिलं नाव जर काही असेल, विशेषण जर काही असेल तर ते धर्मक्षेत्र आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हणतात. धर्मक्षेत्र म्हणजे काय, याचा मला थोडासा विचार मांडायचा आहे. काय आहे कुरुक्षेत्राविषयी अनेक सज्जनांच्या अंतःकरणामध्ये एक अशी भावना आहे की ही भूमी चांगली नाही, वाईट भूमी आहे. का? कारण या भूमीवरती लाखो जीवांचे मरण झालेलं आहे. स्वर्गीय श्री प्राचार्य राम शेवाळकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये असं वर्णन केलेलं आहे की 18 दिवसांच्या युद्धकालामध्ये तब्बल 43 लाख वीर या भूमीवरती धारातीर्थी पडले. जेवढी क्षात्र वृत्ती होती
ती सर्व या युद्धामध्ये परिसमाप्त झाली. आणि त्यामुळे महाभारतीय युद्ध 5000 वर्षापूर्वी झालं. आणि त्यानंतर जी भारतावरती परकीय आक्रमणं आली, ती परकीय आक्रमणं परतवून लावण्यासाठी भारताकडे क्षात्र तेजच शिल्लक न राहिल्याने भारताला पारतंत्र्य भोगावं लागलं. किती मोठा हा गंभीर परिणाम या युद्धाचा झालाय. आणि असं हे युद्ध या कुरुक्षेत्रावर झालेलं असल्या कारणाने कुरुक्षेत्र ही भूमी चांगली नाही अशी अनेकांची धारणा आहे. एखाद्या ठिकाणी एखादी घटना जर अनुचित झाली, वाईट झाली, तर साधारणतः या माणसाच्या अंतःकरणामध्ये असाच भाव असतो की ती जागा चांगली नाही. एवढा नरसंहार ज्या ठिकाणी झालाय ती जागा चांगली म्हणता येईल काय? पण वस्तुतः कुरुक्षेत्र हे सामान्य नाही, तर ते धर्मक्षेत्र आहे. हेच त्या कुरुक्षेत्राचं असलेलं वैशिष्ट्य आहे. काय कुरुक्षेत्र आहे, त्याला धर्मक्षेत्र का म्हणतात, याचा विचार मी आत्ताच्या प्रवचनातून आपणासमोर मांडणार आहे. धर्मक्षेत्र शब्दाचे 3 अर्थ आहेत. भगवद्गीतेवरती अनेक महापुरुषांनी टीका केलेल्या आहेत. त्यामध्ये एक शंकरानंद स्वामी होऊन गेले. त्यांनी जी टीका केली त्यामध्ये 3 अर्थ सांगितलेले आहेत. 1 धर्मप्रधानत्वात धर्मक्षेत्रम, 2 धर्मप्रदत्वात धर्मक्षेत्रम, किंवा 3 धर्मक्षयात्रायते इति वा धर्मक्षेत्रम. म्हणजे या भूमीच्या ठिकाणी धर्माची प्रधानता आहे म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणा. त्यानंतर ही भूमी, त्या भूमीत गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये धर्माने वागण्याचा विचार देते म्हणून धर्मप्रदत्वात तिला धर्मक्षेत्र म्हणा. आणि 3रा अर्थ आहे धर्मक्षयात्रायते, धर्मक्षयापासून ही भूमी आपलं संरक्षण करते म्हणून धर्मक्षेत्र आहे. धर्मक्षेत्र कशाला म्हणावं त्याची ही 3 कारणं आहेत. या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणण्याचं कारण काय? आणखी एक अर्थ असं सांगितलेलं आहे, धर्मक्षेत्रे वासमात्रेण धर्मतत्फलप्रदे कुरुक्षेत्रे. इतर तीर्थक्षेत्रांवरती गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी धर्माचरण करावं लागतं. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर काय काय करावं हा एक स्वतंत्र पुन्हा विचार आहे. तीर्थयात्रेची काही अंगशास्त्रकारांनी सांगितलेली आहेत. त्या तीर्थक्षेत्रावरती गेल्यानंतर वास पहिले त्या ठिकाणी असावा, म्हणजे तीर्थक्षेत्री राहिलं पाहिजे. किती काळ राहावं या संदर्भामध्ये विचार करत असताना असं वर्णन आहे की ज्याप्रमाणे एखादा जीव आपल्या मातृगर्भामध्ये सलग 9 महिने राहतो, त्याप्रमाणे तीर्थरूपी मातेच्या कुशीमध्ये सलग 9 महिने निवास जर झाला, क्षेत्र संन्यास घेऊन आपण 9 महिने एकाच तीर्थक्षेत्री राहिलो तर शास्त्रकार त्याला कल्पवास असं म्हणतात. नाही आपल्याला 9 महिने राहता आलं तर किमान 3रो रात्रीर वसेत, 3 दिवस का होईना त्या तीर्थक्षेत्रावरती राहिलं पाहिजे, 3 रात्र राहिलं पाहिजे. एक म्हणजे वास व्हावा. त्यानंतर त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर स्नान घडावं. आपण ज्या तीर्थक्षेत्रावर गेलेलो आहोत त्या क्षेत्री जे तीर्थ असेल त्या तीर्थामध्ये आपण स्नान केलं पाहिजे. 2 पण पंढरपुरी गेलात तर लॉजवर हॉटेल्सच्या रूममध्ये स्नान करू नका. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा वर्णन आहे. ज्याप्रमाणे वास व्हावा, स्नान व्हावं, त्याप्रमाणे तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर दान व्हावं. तीर्थ प्रतिग्रहाचा दोष सांगितलेला आहे. तीर्थावर जाऊन जर आपण काही दान ग्रहण केलं तर आपण पापी ठरतो, तो दोष आपल्याला लागत असतो. म्हणून तीर्थावर गेल्यानंतर घेऊ नये, उलट पक्षी द्यावं. बर, 4था अंग सांगितलेलं आहे की त्या तीर्थक्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्या काही देवता आहेत त्या सर्व देवांचं दर्शन घ्यावं
आणि त्यांचं पूजन करावं. आणि 5वं अंग सांगितलेलं आहे, तीर्थक्षेत्रावर गेल्यावर नामस्मरण करावं, चांगलं वागावं, खरं बोलावं. कारण अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यते, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. अन्य ठिकाणी केलेलं पाप हे पुण्यक्षेत्रावर जाऊन सत्कर्म केल्याने ते नष्ट होतं, परंतु पुण्यक्षेत्री केलेलं पाप मात्र वज्रलेप होत असतं. आणि म्हणून अन्य क्षेत्री गेल्यानंतर आपल्याला ह्या 5 प्रकाराने त्या ठिकाणी वागावं लागतं, तर त्या तीर्थयात्रेचं फळ आपल्याला प्राप्त होतं. गयेला आपण गेलो तर केवळ वास्तव्याने फळ नाही, गयेला पिंडदानाने आपल्याला क्षेत्रफळ आहे. काशीला केवळ वास्तव्याने फळ नाही, काशीला मरण आलं तर आपल्याला त्या क्षेत्राचं फळ प्राप्त होतं. याप्रमाणे अनेक स्थळांचे भिन्न भिन्न फळं. पण कुरुक्षेत्राचं वैशिष्ट्य मात्र असं की कुरुक्षेत्री जाऊन आपण स्नान, दान, वास, इज्जा, अभिगमन हे जे काही तीर्थयात्रेचे अंग आहेत हे केलेच पाहिजेत असं काही नाही. म्हणजे करू नये असा त्याचा अर्थ नाही, परंतु कुरुक्षेत्रावर केवळ वास्तव्य मात्राने केवळ राहिल्याने सकळ धर्माचं आचरण करून जे फळ आपल्याला प्राप्त होतं ते फळ अनायासे यात कुरुक्षेत्रावर केवळ राहिल्याने प्राप्त होतं. म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. म्हणजे कुरुक्षेत्री जा आणि फक्त राहा. नाही तिथे तुम्ही नामस्मरण केलं, नाही तिथे तुम्ही जप केला, तप केलं, नाही तुम्ही तिथे दान केलं, नाही तुम्ही तिथे स्नान केलं, तरी केवळ निवास मात्राने या सर्व प्रकारच्या धर्माचं आचरण केल्याचं फल तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. असं हे कुरुक्षेत्राचं वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. कुरुक्षेत्रावर काय होतं? 1. जीवनामध्ये धर्माचं प्राधान्य निर्माण होतं. 2. धर्माचा विचार निर्माण होतो. 3. ही भूमी धर्मक्षयापासून वाचवते, म्हणून कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र. म्हणजे 1. धर्माची वृद्धी, 2. धर्माने वागावं वाटतं, आणि 3. ही भूमी धर्मापासून आपल्याला च्युत होऊ देत नाही. हे 3 फळं आपल्याला कुरुक्षेत्रावरती मिळतात. आता प्रश्न असा आहे की धृतराष्ट्र का प्रश्न विचारतो? तर त्याचा कारण आहे, त्याला एक भीती आहे. काय भीती आहे? हे धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे. या धर्मक्षेत्री गेल्यानंतर धर्माचा विचार होऊन म्हणजे किंवा धर्माचा विचार मनात येऊन जर दुर्योधनाने युद्ध न करता धर्माने ज्याचं राज्य त्याला देऊन टाकलं तर सर्वच गोंधळ होईल. कारण गेले तर खरी युद्धाच्या अपेक्षेने मान्य, पण तिथे गेल्यानंतर या भूमीचा परिणाम म्हणून दुर्योधनाला सद्बुद्धी निर्माण होऊन तो धर्म प्रेरित होऊन युद्ध नको असं म्हणतो का? ही भीती धृतराष्ट्राला. पांडवांचं राज्य त्यांना वापस देऊन टाकतो का? का युद्ध करतो? असे मनात विचार आल्यामुळे धृतराष्ट्र प्रश्न विचारतात, किम कुरुवत संजय, काय करते झाले? कारण भूमीचा सुद्धा परिणाम असतो. स्थान महात्म्य आहे. आपणा सर्वांना माहिती असलेलं चिंतन आहे. पूर्वी सुंद आणि उपसुंद नावाचे 2 राक्षस दोघे बंधू, शरीर 2 पण मन 1, विचार 1. दोघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. प्रसन्न झाले ब्रह्मदेव. वरंब्रूही, काय हवंय? दोघांनी सांगितलं आम्हाला अमर करा. ब्रह्मदेवाने सांगितलं मीच अमर नाही, तुम्हाला अमरत्व काय प्रदान करू? काही दुसरा संकेत मागून घ्या. त्यावेळेला या दोघांमध्ये अत्यंत सलोखा असल्या कारणाने दोघांनी असं वरदान मागितलं,
आम्हाला जर मरण यायचं असेल तर आमच्या दोघांच्यामुळेच आम्हाला मरण यावं, आम्हाला दोघांव्यतिरिक्त अन्य तिसऱ्या कोणामुळेही मरण येऊ नये. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. आता ज्यावेळेला इतरांना अवध्य झाले, अजिंक्य झाले, त्यावेळेला मात्र सर्वांना त्रास दिला. आता सर्व देवांनी प्रार्थना केली, ब्रह्मदेवा तुम्ही असं विचित्र वरदान देऊन ठेवलं आहे, आता आम्हाला यांना मारता येत नाही, अवध्य झालेत. ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नका. आणि ब्रह्मदेवाने जगामध्ये जेवढे सुंदर पदार्थ आहेत त्या सर्व सुंदर पदार्थांतील तिळतिळ सौंदर्य काढून एक अप्सरेचं निर्माण केलं, तिचं नाव तिलोत्तमा. आणि ती अप्सरा या दोघांमध्ये विवाद निर्माण होण्यासाठी यांच्याकडे पाठवली. तिला पाहिल्यानंतर दोघांच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाली आणि दोघंही एकमेकांना म्हणायला लागले की ही माझी पत्नी होण्यास योग्य आहे. जो मोठा भाऊ होता तो म्हणाला ही माझी पत्नी म्हणून तुला माते समान वंदनीय आहे. आणि जो लहान भाऊ होता उपसुंद तो म्हणाला नाही नाही दादा, ही कनिष्ठ पत्नी म्हणून तुम्हास मुली समान, सुने समान आहे. आणि दोघांच्या अंतःकरणात तिच्याविषयी अभिलाषा निर्माण झाल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. दोघांनीही परस्परांवर आघात केले आणि मरणाला प्राप्त झाले. हा प्रसंग होऊन बराच कालावधी गेला आणि रामराय वनवास कालामध्ये या क्षेत्रावरनं भूमीवरनं जात असताना रामरायाच्या मनामध्ये, सीतामाईच्या मनामध्ये आणि लक्ष्मणांच्या मनामध्ये वेगवेगळे विकल्प निर्माण झाले. रामरायाच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला की आपले पिताश्री दशरथ राजा यांनी रामा तू वनवासाला जा असा मला स्पष्ट आदेश कुठेही दिला नाही, परंतु मीच आपला वडिलांचं मनोगत जाणून वनवासाला निघण्यास प्रवृत्त झालो. आपण कोणतंही रामायण शोधून बघा, कुठेही दशरथ राजाने रामा तू वनवासाला जा असा आदेश दिलेला नाही आहे. सीताबाईच्या मनात विचार आला की रामराय म्हणत होते सीते तू इच्छा असेल तर माहेरी राहा, इच्छा असेल तर माता कौशल्येजवळ राहा, 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यानंतर येऊन मी तुझा स्वीकार करेन. मीच आपले रामरायाच्या पाठीमागे लागले आणि वनामध्ये आले, राहिले असते राजधानीमध्ये काय फरक पडला असता. आणि लक्ष्मणांच्या मनात विचार आला कैकेयी मातेने वनवास जो मागितला तो रामाकरता मागितला, तो सीतेकरताही नाही आणि लक्ष्मणाकरताही नाही. असं असताना मीच रामरायाच्या मागे लागून या वनामध्ये आलो, जर मी वनवासात आलो नसतं तर काय फरक पडला असता. अशा तिघांच्याही मनामध्ये वेगवेगळे विकल्प निर्माण झाले आणि पुढे गेल्यानंतर मात्र पश्चात्ताप निर्माण झाला अंतःकरणात. सीतामाईने लक्ष्मणांनी रामरायाची क्षमा याचना केली आणि सांगितलं की आमच्या मनात अशाशी विकल्प निर्माण झाले. लक्ष्मण महाराज म्हणाले रामराया माझ्या मनामध्ये एक शंका आहे. काय? ज्याची आई पतिव्रता आहे, ज्याचे वडील शुद्ध आहेत आणि अशांची जी संतती असते, कितीही संकट आलं तरीसुद्धा अशांच्या संततीच्या मनामध्ये कधीही वाईट विचार निर्माण होत नाहीत. आपले आई वडील शुद्ध आहेत असं असताना आपल्यासारख्यांच्या मनामध्ये असे विकल्प निर्माण का व्हावेत? आपली बुद्धी देखील अशी का चळावी? त्यावेळेला रामरायाने हा सुंद उपसुंदांचा दृष्टांत सांगितला आणि सांगितलं की ही त्यांची भूमी होती, त्यांचे कर्माचे परमाणू या भूमीवर पडले, या भूमीमध्ये स्वार्थ रुजल्या गेला, स्वार्थापोटी एकमेकांची हत्या झाली आणि असं असल्यामुळे या भूमीवरती जो जो येतो त्याच्या अंतःकरणावरती या भूमीचे परिणाम होतात आणि त्या ठिकाणी स्वार्थ निर्माण होतो. म्हणून आपल्याकडे असं आहे, घरामध्ये बसून साधना करण्यापेक्षा तीर्थक्षेत्री मंदिरामध्ये जाऊन साधना करण्याचं कारणच असं की त्या ठिकाणी
संस्कार चांगले असल्या कारणाने अंतःकरण वृत्ती ही स्थिर होत असते. म्हणजे मला सांगायचं मूळ तात्पर्य माझं असं आहे की भूमीचे परिणाम हे सर्वांच्या अंतःकरणावर होतात. भूमीचा परिणाम जर रामरायासारख्यांच्या अंतःकरणावर होत असेल तर सामान्य माणसांच्या अंतःकरणावरती जमिनीचे परिणाम व्हावेत हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे काय? धृतराष्ट्राला भीती ही आहे की हे कुरुक्षेत्र सामान्य नाही आहे, हे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र आहे. या कुरुक्षेत्रावरती जो जाणारा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये धर्माचा विचार निर्माण होतो. हे कुरुक्षेत्र माणसाला धर्मापासून च्युत होण्यापासून रोखतं. आणि असं असल्यामुळे कुरुक्षेत्रावर जाऊन त्या भूमीचा परिणाम दुर्योधनाच्या अंतःकरणावर होऊन जर दुर्योधनाने युद्ध न करता पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाकलं तर आत्तापर्यंत आपण जे सांभाळलंय हे सर्वच वाया गेलं. आणि अशी भीती त्याच्या अंतःकरणात असल्यामुळे त्यांनी प्रश्न विचारला की काय करतात? किम कुर्वत संजय. म्हणून धृतराष्ट्र या भीतीने विरोधी वचनाचा प्रयोग करतो. मग असं ह्या भूमीला महत्त्व आहे. मग या धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्राचं महत्त्व काय आहे या संदर्भात थोडासा विचार मी आपणासमोर मांडतो. पांडव अज्ञातवास पूर्ण करून आले. पहिले तर धौम्य ऋषींनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, ती शिष्टाई फसली. त्यानंतर भगवान श्री कृष्णांनी शिष्टाई केली, तीही फसली. युद्ध ठरलं, पण युद्ध कुठे करायचं हा प्रश्न निर्माण झाला. कारण युद्धाकरता मैदान मोठं हवं. किमान 18 अक्षौहिणी सैन्य हे कौरव पांडवांचं यामध्ये लढणार होतं. एक अक्षौहिणी म्हणजे किती याचा विचार वर्णन शास्त्रकारांनी केलंय. 21,870 हत्ती, 21,870 रथ, याच्या तिप्पट म्हणजे 65,600 घोडेस्वार आणि 21,870च्या 5 पट म्हणजे 1,09,350 पायदळ. असं घोडदळ, पायदळ, हत्ती आणि रथातले हे सगळे मिळून जी संख्या होते त्याला एक अक्षौहिणी म्हणतात. गुणीला 18, 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांकडे, 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांकडे. या व्यतिरिक्त नारायणी सेना, या व्यतिरिक्त इतर राजांच्या असलेल्या सेना आणि या व्यतिरिक्त भीष्म, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण इत्यादी वीर, या व्यतिरिक्त 100 कौरव आणि या व्यतिरिक्त 5 पांडव इतके लढणार होते. मग विचार करा मैदान किती मोठं पाहिजे. म्हणून युद्ध कुठे करायचं हा प्रश्न निर्माण झाला. मग युद्धाकरता योग्य भूमीचा शोध घेण्यासाठी एक शिष्टमंडळ निघालं. काय आहे त्याचं कारणही असं, कारण की फक्त हे लढणं नाही हो, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था, घोड्यांना पाणी पाजावं लागणार, हत्तींना पाणी पाजावं लागणार, ते पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, सगळ्याच बाबी त्यामध्ये. आणि म्हणून हे शिष्टमंडळ निघालं. ठिकठिकाणाची नोंद घेत निघालं की अमुक ठिकाणी एवढी जागा आहे, ही अनुकूलता आहे, ही प्रतिकूलता आहे. आणि अशी नोंद करत ठिकाणं शोधत हे शिष्टमंडळ शेवटी या कुरुक्षेत्रावर आलं. त्यावेळेला कुरुक्षेत्र ही शेती होती. पावसाळ्याचे दिवस, भात लावलेला. आपणा सर्वांना माहिती आहे इतर पीक आणि भात पीक यामध्ये फार अंतर आहे. इतर पिकं जर पाण्यामध्ये राहिली, झाडं मुळं पाण्यामध्ये राहिली तर सडून जातात, समाप्त होतं ते पीक. परंतु भात हे पीक मात्र असं आहे की ते पाण्यात असावं लागतं. म्हणून त्या शेतामध्ये एक शेतकरी काम करत होता.
पाणी साठवत होता आणि असं असताना ज्या क्षेत्रात तो पाणी साठवून ठेवत होता त्या क्षेत्राचा बांध फुटला. आजूबाजूला त्याने पाहिलं, दगड सापडेना. मातीने तो बांध सांधण्याचा प्रयत्न केला, तो पुन्हा फुटायला लागला. असं बऱ्याच वेळेला झालं. काय करावं त्याला सुचेना. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं, त्याचा मुलगा त्याच्यासोबत होता. त्याने त्या बांधाला जे छिद्र पडलं होतं ते पाहिलं, आपल्या मुलाकडे पाहिलं, त्याचं मस्तक पाहिलं आणि तलवार हाती घेतली. मुलाचं मस्तक तोडलं, कापलं आणि त्या बांधाला त्या ठिकाणी ते बसवलं, बांध बनवला, पाणी आडलं. आणि हा सर्व प्रकार या शिष्टमंडळीने पाहिला. प्रश्न निर्माण झाला, अरे काय आश्चर्य, मुलाला मारून बांध. त्या शेतकऱ्याजवळ आले, त्याला प्रश्न विचारला, हा जो तुमच्या सोबत होता तो कोण होता? त्याने सांगितलं, माझा मुलगा. बर, तुम्ही शेतकरी, तुम्ही काय केलं? माझ्या मुलाला मारलं, त्याचं मस्तक मी या ठिकाणी बांधायला लावलं, पाणी अडवलं. त्यांनी विचारलं, का असं? त्याने सांगितलं, मी शेतकरी आहे, शेती पिकवणं हे माझं कर्तव्य आहे. बरं, शेती जी मी पिकवतो ती केवळ स्वतः करता पिकवत नाही, तर ती समाजाकरता देखील पिकवतो. तुकोबराय बोलतात, पिकले तया खाणे किती पंगतीशी सुकाळ. शेतकरी आपल्याला जेवढं अन्नधान्य लागणार आहे तेवढंच पिकवत नाही, तर आपल्याला लागेल तेवढं तर आहेच आहे, परंतु समाजालाही मिळेल याकरता जास्त पिकवत असतो. बरं, मग म्हणून शेती करून अधिकाधिक धान्य पिकवणं आणि ते धान्य समाजापर्यंत पोहोचवून समाजाच्या उदरनिर्वाहाची, उदरभरणाची व्यवस्था करणं हे माझं कर्तव्य आहे, ते माझं समष्टी कर्तव्य आहे. होय, मग ते समष्टी कर्तव्य निर्वहन करण्याकरता मी व्यष्टी सुखारावरती पाणी सोडलं, लाथ मारली. जर भरपूर धान्य पिकलं तर समाज सुखी होईल. मग त्या समाजाला सुखी करण्याकरता मी स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही, म्हणून माझ्या मुलाला मी मारलं आणि बांध घातला. हे ऐकलं हे शिष्टमंडळ आश्चर्यचकित झालं. त्यांनी सांगितलं, अरे सगळं मान्य मला, परंतु काही जरी झालं तरी तो तुमचा मुलगा. त्याने सांगितलं, हो बरोबर आहे, मान्य आहे ना, पण खरं सांगा, मुलाला जिवंत ठेवून प्रापंचामध्ये अडकवून त्याचं माझ्याकडनं कल्याण आहे का मुलाला मारून त्याला वैकुंठाला पोहोचवणं यात मुलाचं कल्याण आहे? आत्यंतिक कल्याण सद्गती प्राप्त होण्यामध्ये आहे की नाही? होय. मग या भूमीचं वैशिष्ट्य आहे, इथे जो जो मरतो तो आपेआप वैकुंठाला जातो. आणि असं असल्यामुळे मुलगा मेला म्हणून दुःख करू का वैकुंठाला गेला म्हणून आनंद मानू? कारण कही एकाधेनी वैकुंठी जावे. लाखो करोडोमध्ये कोणीतरी एखादा असा असतो की तो वैकुंठाला प्राप्त होतो, पण त्याचा देह गेला, कोणाचा जात नाही. मग सांगा मला, बापाने मुलाच्या कोणत्या कल्याणाचा विचार करावा, लौकिक की पारलौकिक? भगवत प्राप्ती हेच जीवाचं परम कल्याण आहे. लक्षात ठेवा, निर्माण झालेला देह हा प्रत्येकाचा जाणारच आहे. म्हणून मी त्याच्या लौकिक कल्याणापेक्षा पारलौकिक कल्याणाचा विचार केला, मारलं त्याला. पण तरी हे शिष्टमंडळ म्हणालं, मुलाला मारणं अयोग्य. तो शेतकरी म्हणाला, तुमचं म्हणणं मला मान्य आहे, पटतं, पण त्याचा देह तरी दिसतो का पहा. आणि हे शिष्टमंडळ ज्याला शोधायला गेलं तर त्यावेळेला त्यांना असं दिसलं, स्वतः विष्णुदूत देह घेऊन चाललेले आहेत. सर्व आश्चर्यचकित. आणि या शिष्टमंडळांनी कुरुक्षेत्र ही युद्धभूमी ठरवली. का? त्याचं कारण आहे सरळ. इथे मरणारा जो कोणी आहे तो सरळ वैकुंठाला प्राप्त होतो. म्हणून तर भगवान स्पष्ट रीतीने अर्जुनाला बोलले,
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे महीम. अर्जुना, जर इथे मारला गेलास तर स्वर्गाला अर्थात सद्गतीला प्राप्त होशील आणि जिंकलास तर राज्य भोगशील. म्हणजे या भूमीवरती दोन्ही बाजूने कल्याण आहे. जो पक्ष जिंकेल तो राज्याला प्राप्त होईल, त्याला राज्य मिळेल, आणि जो पक्ष मरेल, हरेल, ज्यांना ज्यांना इथे वीरगती प्राप्त होईल त्यांना सद्गती प्राप्त होईल. अशा दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन ही युद्धभूमी ठरवली. बरं, आणखी एक विचार आपल्याला या ठिकाणी करता येणं शक्य आहे. काय शक्य आहे? शेतकरी स्वतःचं कर्तव्य धान्य पिकवणं मानतो आणि त्या कर्तव्यामध्ये जर ममत्व आडवं येत असेल तर तो त्या ममत्वाचा त्याग करतो. म्हणजे या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की कर्तव्यापुढे नातेसंबंधातील ममत्व इथं पाळलं जात नाही. मुलगा मारताना बापाचं ममत्व आडवं नाही, बाप मारत असताना मुलगा आरडाओरड करत नाही. तात्पर्य काय? अनात्म पदार्थाच्या ठिकाणी असलेलं ममत्व या कुरुक्षेत्रावर, या भूमीवर पाळलं जात नाही. म्हणून ही भूमी महत्त्वाची. शिष्टमंडळ विचार करायला लागलं, इथे युद्ध करणारे कोण आहे? कौरव पांडव. आणि हे परस्परांमध्ये कोण आहे? भावंडच आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये परस्परांच्या विषयी ममत्व आहे की नाही? आहे. आणि ते ममत्व जर वाढलं तर युद्धरूपी कर्तव्य कर्मापासून ते वंचित होतील. म्हणून त्यांच्या ठिकाणी असलेलं परस्परांविषयीचं ममत्व नष्ट होऊन स्वकर्तव्य परिपालन रूप धर्माचरण त्यांच्याकडून घडण्यासाठी हीच भूमी योग्य आहे. म्हणून त्या शिष्टमंडळाने युद्धाकरता कुरुक्षेत्र ही भूमी निवडली. या भूमीमध्ये धर्म अर्थात कर्तव्य परिपालनासाठी ममत्वाची तिलांजली दिली जाते. आणि तात्विकदृष्ट्या कुणाचंही इथे मरण झालं तर त्याला उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे 1 स्वधर्माचरण, 2 कर्तव्य परिपालन आणि 3 उत्तम गती प्राप्ती, या 3 गोष्टी या भूमीवरती अनायासे साध्य होतात. म्हणून कुरुक्षेत्र ही युद्धभूमी आणि हे धर्मक्षेत्र आहे. आणि असं असल्यामुळेच धृतराष्ट्र या कुरुक्षेत्राला विशेषण देतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या कुरुक्षेत्रावर युद्ध ठरल्यापासून धृतराष्ट्र अस्वस्थ. कारण या कुरुक्षेत्री जाऊन धर्मप्राबल्याने कौरवांची बुद्धी फिरली. धर्मच्युतीपासून वाचवणारी ही भूमी असल्यामुळे हे धार्मिक बनले आणि राज्य दिलं. युद्ध जर केलं नाही तर माझ्या राज्याचं काय होणार, याची धृतराष्ट्राला भीती. म्हणून तो धृतराष्ट्र म्हणतो. किंबहुना ह्याच्या पलीकडे एक वाक्य मला सांगावंसं वाटेल. जो कुरुक्षेत्रावर जातो त्याच्या ठिकाणी धार्मिक बुद्धी निर्माण होते, तो धृतराष्ट्र राहत नाही. पण जो कुरुक्षेत्रावर गेला नाही तो धृतराष्ट्र म्हणतो मामकाहा. म्हणजे मामकाहा या शब्दामध्ये आसक्ती आहे की नाही, ममत्व आहे की नाही. धृतराष्ट्रच मामकाहा का म्हणतो? तिथे कुरुक्षेत्रावर गेलेले जे आहेत त्यांच्यातले कोणी मामकाहा का म्हणत नाहीत? कारण की धृतराष्ट्र कुरुक्षेत्रावर गेला नाही म्हणून तो मामकाहा म्हणतो. तोही कुरुक्षेत्रावर गेला असता तर धर्म प्रभावाने त्याच्या अंतःकरणातील ममत्व नष्ट झालं असं तो मामकाहा म्हणाला नसता. जो या कुरुक्षेत्र भूमीवर जातो त्याची अनात्म पदार्थाची आसक्ती नष्ट होते. म्हणून मदर्थे त्यक्त जीविताहा, जे स्वतःच्या जीवनावर उदार त्या ठिकाणी होऊन जातात. अशी ती भूमी असल्यामुळे धृतराष्ट्र विचारतो की माझे व पांडुपुत्र जे युद्धाकरता गेलेले आहेत ते काय करतात? ठीक आहे, मग आता
याला धर्मक्षेत्र का म्हणतात इथपर्यंत आपल्याला किमान कळालं. विस्तार पुष्कळ आहे, परंतु तो आत्ता या ठिकाणी मी करत नाही. पण धर्मक्षेत्रे असा या पदाचा विचार झाला असं आपण गृहीत धरा. किंबहुना स्वामींनी एक शब्द वापरलाय, जे का धर्मालय तेथे झाले काय कुरुक्षेत्रे. या धर्मक्षेत्राचा अर्थ धर्मालय असा केलेला आहे. मग जी पुण्यभूमी आहे आणि त्या पुण्यभूमीला नाव दिलं कुरुक्षेत्र. मग या धर्मक्षेत्राला कुरुक्षेत्र का म्हणायचं या संदर्भामधला थोडासा विचार मी आपणास सांगतो. तो इतिहास असा की संवरण आणि तापती यांच्या पोटी कुरुचा जन्म झाला आणि हा कुरु वंशाचा मूळ पुरुष. कुरोह अपत्यम पुमान कौरवहा. आणि या कुरुचे जेवढे काही अपत्य आहेत ते सगळे कौरव. म्हणजे एक दृष्टिकोनातून आपण पांडव जरी पाहिले तरी सुद्धा कोण आहेत, हे कौरवच आहेत. मग यांना पांडव का म्हणायचं तर धृतराष्ट्र म्हणाला मामका पांडवाश्चैव. हे पंडूचे म्हणून पांडव. धृतराष्ट्र ज्या वेळेला मामकाह आणि पांडवाश्चैव म्हणाला त्यावेळेला हे वेगळे झाले, नाही तर हे कौरवच. असो, हा कुरु धर्मसंपन्न. त्याने आपली कीर्ती व्हावी याकरता यशाचा शोध घेत भ्रमण केलं. पूर्ण पृथ्वीवर सर्वत्र फिरला आणि द्वैतवनात प्रविष्ट झाल्यानंतर सरस्वती नदी पाहून हा अत्यंत आनंदित झाला. त्यावेळेला सरस्वती नदी ही प्रत्यक्ष वाहत होती. आता सरस्वती गुप्त आहे. आपण जर प्रयागराज अर्थात अलाहाबाद या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती. आणि प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर आपल्याला फक्त दोनच नद्या दिसतात, गंगा आणि यमुना. सरस्वती माता तर कुठे दिसतच नाही. तर वर्णन असं आले, गंगा यमुनयोर मध्ये गुप्ता तत्र सरस्वती. गंगा आणि यमुना यांच्यामध्ये सरस्वती माता गुप्त आहे. का तर महाभारतीय युद्धातील नरसंहार पाहून ही सरस्वती गुप्त झाली. ती आजही गुप्तच आहे. किंबहुना अशा अनेक नद्या गुप्त आहेत. गुप्त याचा अर्थ अंतःप्रवाही, आतून प्रवाह. महाभारताने भविष्य लिहून ठेवलेलं आहे. कलियुगाच्या समाप्तीला शेवटची 800 वर्ष ज्या वेळेला शिल्लक राहतील त्यावेळेला सर्व नद्या गुप्त होतील, अंतःप्रवाही राहतील, आटतील. एकही नदी पृष्ठभागावर दिसणार नाही. असो, ज्या वेळेला हा कुरु भ्रमण करत होता त्यावेळेला सरस्वती नदी ही प्रत्यक्ष प्रवहित होती आणि त्या सरस्वतीला पाहून कुरु अत्यंत प्रसन्न झाला. त्याने त्या सरस्वती मातेमध्ये स्नान करून आन्हिक आटोपून नदीतूनच उत्तरेकडे निघाला आणि तेव्हा तो पंचक ब्रह्माच्या वेदीवर आला. या पंचक क्षेत्रावर आल्यावर त्याला वाटलं की ही भूमी सर्वोत्तम आहे, म्हणून आपण या भूमीला महाकाल गायक बनवावं, म्हणजे इथे सर्वांना धर्मकार्य इत्यादी करता येईल आणि या ठिकाणी यश व कीर्तीला स्थापित करावं. म्हणून या विचाराने तो कुरु रथातून खाली उतरला. त्याने देवाची प्रार्थना केली आणि नांगर मागितलं, सोन्याचं नांगर. आणि ते नांगर देवाकडनं मिळवल्यानंतर एका बाजूने त्याने भगवान शंकरांकडनं नंदी मागून आणला आणि दुसऱ्या बाजूला त्या नांगराच्या यमाचा रेडा आणून त्यांच्यावर हे जू ठेवून त्याने हे सर्व भूमी नांगरली. असं का तर याचा अर्थ असा, नंदी हे शौर्याचं प्रतीक आणि रेडा हे यमवाहन आहे, म्हणजे भयाचं, मृत्यू, निर्भयतेचं हे असलेलं प्रतीक आहे. अर्थात या दोघांनी नांगरल्यामुळे निर्भयता व शौर्य या दोन गुणांवर मानवाची कीर्ती पसरते. एक बाजूने यम हे तत्ववेत्ते म्हणजे तत्वाभ्यासक समजले जातात. म्हणजेच नंदीचं शौर्य आणि यमाचं ज्ञान
यांनी ही भूमी नांगरली. याचा अर्थ असा, कुरुक्षेत्री येणाऱ्याला हे दोन्ही प्राप्त होतात. त्यानंतर माणसाची कीर्ती कशाने पसरते? एकतर शौर्याने किंवा एखाद्या गुणाने, ज्ञानाने. याला कीर्ती स्थापन करायची होती ना, मग कीर्ती शौर्याने किंवा ज्ञानाने स्थापित होते. ते दोन्ही इथे प्राप्त होतात. म्हणून 48 कोसांची त्याने एकंदरीत ही भूमी या देवांनी दिलेल्या सोन्याच्या नांगराने, एका बाजूला भगवान शंकरांचा नंदी, दुसऱ्या बाजूला यमाचा रेडा लावून नांगरली. आणि अशी त्यांनी ती भूमी नांगरल्यानंतर देव भगवान प्रसन्न झाले, प्रगट झाले आणि म्हणाले, अरे मी दिलेल्या नांगराने काय करतोस? तो म्हणाला, शेती करतो. बरं, कशाची शेती करायची आहे? त्या कुरूने सांगितलं, मला अष्टांगाची शेती करायची आहे. म्हणजे तप, सत्य, क्षमा, दान, स्तुती, मोक्ष, योग असे अष्टांग, या अष्टांगाची मला शेती करायची. भगवान म्हणाले, ठीक आहे, पण शेती करता बीज लागतं. ते बी कुठून आणणार? कुरू म्हणाला, ते बी माझ्याकडे आहे. भगवान त्याने विचारलं, कोणतं बी? त्याने सांगितलं, माझं शरीर हेच बीज आहे. म्हणजे कळालं नाही, जो शरीरधारी आहे तोच तपश्चर्या करू शकतो, तोच क्षमा करू शकतो, तोच दान इत्यादी करू शकतो. म्हणून माझ्या शरीररूपी शेतीतूनच आपल्याला हे सर्व वरील पीक पिकवायचं आहे. कोणतं कोणतं? तप, सत्य, क्षमा, दान, स्तुती, मोक्ष, योग इत्यादी हे जे काही पीक आहे हे या मानवी देहानेच शक्य आहे. म्हणून हा मानवी देह हीच शेती करावी. आता भगवान म्हणाले, ठीक आहे, भूमी आहे एक, बीज आहे दोन, पण एकटाच सर्व कसं करशील? त्यापेक्षा तू पुढे नांगरत जा आणि मी मागणं बीज पेरतो. याचा अर्थ असा, जेव्हा आम्ही अशा चांगल्या सद्गुणांकडे प्रवृत्त होतो आणि त्या चांगल्या गोष्टींकरता आपलं शरीरही वेचण्यास तयार होतं, तेव्हा भगवान पण सहाय्यतेसाठी पुढे येतात. देवही सहाय्यक बनतो. पण त्यासाठी बीज म्हणून देह देण्याची पहिली तयारी असावी लागते. बघा, याला अष्टांगाची शेती करायची आहे, तपाची शेती करायची आहे. तप म्हणजे काय? शरीर झिजवणं हेच तप. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणी करणे जे वीरा तेची तप. तपाची व्याख्या केलेली आहे. शरीर म्हणजे मानवी शरीर हेच बीज आहे. पुरुषार्थ हीच सुपीक भूमी आहे. म्हणून महाभारतांनी असा विचार मांडलेला आहे, क्षेत्रम पुरुषकारस्तु दैवम बीज उदाहृतम क्षेत्र पुरुष समायोगात ततः सस्यम समृद्धते. पुरुषार्थ हेच शेत, पूर्वकर्म हेच बीज. आमच्या पुरुषार्थामध्ये आमच्या कर्माचं बीजारोपण केलं की मग तप, सत्य, क्षमा, दान इत्यादी सर्व पीक निर्माण होत असतं. लक्षात ठेवा, प्रयत्न ही भूमी आहे आणि प्रारब्ध हे बीज आहे. म्हणून तो कुरू म्हणाला, शरीर हेच माझं बीज आणि त्या शरीरापासून सत्य नावाचं पीक घेणार. याचा अर्थ असा, शरीर झिजवल्या वाचून आजपर्यंत सत्याचा आविष्कार नाही. सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानंत दुष्करम यद्भूत हितमात्यंतम एतत् सत्यम मतम मम. शरीराला धक्का न लागू देता सत्याचरण हे आजपर्यंत संभव नाही. केवळ सत्य भाषण म्हणजे सत्य नाही, तर सर्व भूतमात्रांचं हित ज्याच्यामध्ये आहे त्याला सत्य म्हणतात. आणि हे सहजासहजी मिळत नाही. समाजाचं हितरूपी सत्य सिद्ध करण्याकरता, साध्य करण्याकरता सर्व संत झिजले. लोपले हे ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पण किती दुःख झेललं, झिजले पण प्रगट गुह्य बोले. अनेक झिजले. स्वराज्य संस्थापक, गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्री शिवाजी महाराज झिजले.
किंबहुना आज आपण काशी, रामेश्वर, कुरुक्षेत्र, श्रीशैलम इत्यादी कुठेही जातो येतो, दर्शन करतो, धर्माचरण करतो, ही कुणाची कृपा आहे? ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांची कृपा आहे. झिजले ते. स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली म्हणून आज आम्ही सुखात आहोत. मग हे त्यांचं तपच आहे की नाही? शरीराने तप आहे. क्षमा शरीरा वाचून नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी मंबाजींच्या काट्यांचा मार खाल्ला. तुकोबारायांना काटे टोचले नसतील का? पण क्षमा अर्थात झिजल्याशिवाय क्षमा नाही. मार सहन केला तेव्हा क्षमा प्रगट झाली. अर्थात जेवढे काही चांगले गुण आहेत हे सर्व शरीर झिजवूनच आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणून शरीर हे बीज आहे. आमचं भाग्य आहे की ईश्वराने आम्हाला मानवी देहरूपी शेत म्हणजे क्षेत्र दिलं. पण आम्ही या क्षेत्रात पुरुषार्थात प्रारब्ध अर्थात कर्मरूपी बीज पेरायचा कंटाळा करतो. म्हणून आमच्याकडे तप, सत्य, क्षमा, दान, यश, अहिंसा, योग, मोक्ष हे अष्टांगरूपी पीक नाही. कारण एकच, आळशीपणा. बीज आहे, क्षेत्र आहे, पण नांगरत नाही, मेहनत नाही. ही मोठी अडचण आहे. आज आपल्याला देह प्राप्त झालेला आहे, आपल्याला सर्व अनुकूलता आहे, आपण मेहनत घेतली पाहिजे. नामस्मरण करा, वारी करा म्हटलं की आमचा आळस आडवा आलाच. आलस्यो हि मनुष्यानाम शरीरस्थो महान रिपुः. आळस हा माणसाच्या शरीरातील असलेला महान शत्रू आहे. परंतु कुरूच्या ठिकाणी मात्र हा आळस नाही. देह प्राप्त झालाय तर तो त्या देहरूपी बीजाने हे सर्व पीक घेण्यास सिद्ध झाला. आणि म्हणून देवाने सांगितलं, तू नांगर मी पेरतो. आणि म्हणून कुरु राजाने स्वशरीराचा अर्धा तुकडा तोडून देवाला दिला. आणि भगवंताने अष्टांगाची शेती व्हावी याकरता, पेरण्याकरता म्हणून त्या अर्ध्या अंगाचे लक्षावधी तुकडे केले. कारण बी बारीक असावं आणि बरंच असावं. भगवान म्हणतात, राजा तू तुझा देह या पृथ्वीकरता समर्पित करण्यास तयार, अर्थात जगत कल्याणाकरता स्वदेह झिजवण्यास तयार. म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. तुला काय हवं ते बोल. तो कुरु राजा म्हणाला, काही नको. देव म्हणाला, नाही, तू देह समर्पित केलाय म्हणून अनंत काळपर्यंत तुला दिव्य देह प्राप्त होईल. हे वरदान ऐकल्यानंतर याने कुरु राजा असंतुष्ट झाला. आणि त्याच्या चेहऱ्यावरील ती अप्रसन्नता पाहून भगवान म्हणाले, राजा नाराज का? तो कुरु म्हणाला, मी कापून तुम्ही त्याचे बारीक तुकडे करून देह या भूमीत पेरला, म्हणजे मी देह समर्पण केला आणि शेवटी तुम्ही मला काय दिलं? तो देहच दिला. अहो, बी पेरण्याकरता ना, मग मला पुन्हा तुम्ही बीजच दिलं. यातून तुम्हाला काय मिळालं? मला बीज नकोय, मला पीक हवंय. मला पीक प्राप्त होण्याचं वरदान, आशीर्वाद द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे, काय हवंय? त्यावेळेस कुरु राजा म्हणाला, मी जी 48 कोसाची भूमी नांगरली ती माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी अशी इच्छा आहे, हा वर द्या. भगवान म्हणाले, तथास्तु. म्हणून या 48 कोसाच्या भूमीला कुरुक्षेत्र हे नाव पडलं. ठीक आहे. दुसरं वरदान भगवान म्हणाले, ते तर होणारच आहे, कारण की तुझा पुरुषार्थच तसा आहे की तुझ्या नावानेच ही भूमी प्रसिद्ध होणार आहे. पण तुला हवं काय ते माग. त्यावेळेस कुरु राजा म्हणाला, या भूमीवर कधीही कुणाचाही प्राण गेला तर त्याला लगेच उत्तम गती प्राप्त व्हावी, हा वर द्या. भगवंताने तो वरदान दिलेला आहे. म्हणून भगवान अर्जुनाला शब्द देतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितो वा भोक्ष्यसे महीम. ही धर्मभूमी म्हणून विख्यात आहे, कारण या ठिकाणी धर्म प्राप्य, स्वर्ग आणि भगवत दर्शन इत्यादी सर्व आहे. अजून एक वरदान मागितलंय,
कुरु म्हणाला, या भूमीवर आलेल्याला मोक्ष मिळेल, स्वर्ग मिळेल, पण मरण ही शेवटी केव्हा होतं? प्रारब्ध क्षयातच होतं. प्रारब्ध जोपर्यंत क्षीण होत नाही तोपर्यंत मरण येत नाही. मग या ठिकाणी मरणाने मोक्ष प्राप्त होतो ना? कुणी इथे आत्महत्या करू नये. कुरूचं असं म्हणणं आहे की इथं येणाऱ्यानेच मरावं, येणाऱ्याने मरावंच असं नाही. तर प्रारब्धवशात जर कोणी या ठिकाणी मेला तर त्याला त्वरित स्वर्गती प्राप्त व्हावी, पण इथे येऊन जो आत्महत्या करणारा आहे त्याला मात्र स्वर्गती प्राप्त व्हावी असं होऊ नये, असं आपण मला वरदान द्या. काय आहे? मरण येणं हा एक निसर्ग आहे, परंतु आत्महत्या करणं मात्र ही पळपुटी प्रवृत्ती आहे. आणि धर्मसिंधू निर्णय सिंधूने असा विचार मांडलेला आहे, आत्महत्या करणाऱ्याची अशी दुर्गती असते की त्याची उत्तरक्रियाही करू नये, त्याला उत्तरक्रिया करून घेण्याचाही अधिकार राहत नाही, त्याची अंत्ययात्रा काढू नये, स्मशानात नेऊन जाळू नये. आणि जो या आत्महत्या करणाऱ्याचं उत्तर कार्य वगैरे करतो त्याला आत्महत्येचा दोष लागतो. एवढं आत्महत्या हे भयानक पातक आहे. असो, म्हणजे पहिलं वरदान मागितलं की माझ्या नावाने ही भूमी प्रसिद्ध व्हावी. दुसरं वरदान मागितलं की या भूमीवरती जो कोणी मरेल, अर्थात प्रारब्धवशात मरेल, त्याला उत्तम गती प्राप्त व्हावी. आत्महत्या करणाऱ्याला इथे उत्तम गती प्राप्त होऊ नये. अजून वरदान मागितलं की प्रत्येकजण या ठिकाणी येऊन मरेलच असं नाही, काही जिवंत पण राहतील, पण या भूमीतून त्यालाही काही फळ मिळालं पाहिजे. मग काय मिळालं पाहिजे? तर या भूमीवर येऊन जो येथील कोणत्याही तीर्थात स्नान करेल, जप करेल, काही हवन करेल, दान करेल, यज्ञ करेल, सत्कर्म करेल, त्याला सहजतेने मोक्ष प्राप्त व्हावा. भगवंतांनी सांगितलं तथास्तु. अजून मला वरदान हवं आहे. काय? या भूमीवर येऊन स्नान, दान, जप, हवन इत्यादी सत्कर्म करावं. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर हे करावंच लागतं. आणि धर्मशास्त्रामध्ये दानाचं तर विशेष महत्त्व आहे. तया नाव दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, मोक्षरूपी ठेवा दाखवण्याचं जे अंजन आहे ते म्हणजे दान आहे. पण कुरुक्षेत्रावर यत किंचित जरी दान केलं, म्हणजे थोडं जरी दान केलं, थोडा जरी जप केला तरी त्याला फार महत्त्व. ज्याप्रमाणे ग्रहण काळातला थोडा सुद्धा जप कोटीपटीने गुणल्या जातो किंवा गणल्या जातो, त्याप्रमाणे या भूमीमध्ये सत्पात्री दान केलं तर त्या दानकर्त्याला मोक्षाची प्राप्ती व्हावी. म्हणजे कुरुक्षेत्रावर जाऊन जो कोणी स्नान, दान, जप, हवन वगैरे काही करेल त्याला मोक्ष मिळावा. भगवंतांनी सांगितलं तथास्तु. बरं, अजून वरदान मागितलं की या भूमीत नांगरून माझ्या देहाचं बीज करून मी त्यातून तपाधिक पिकाची अपेक्षा केली, म्हणून माझी अपेक्षा या भूमीत की जो थोडंही शुभकर्म करेल त्याला त्याचा परिणाम अक्षय मिळत राहावा. म्हणून असं आहे की कुरुक्षेत्री आपण जे काही दान करतो ते अक्षय होत असतं, किंवा जे जे काही आपण त्या ठिकाणी सत्कर्म करू ते सर्व अक्षय होतं. इतर ठिकाणी आपण दान धर्म जो काही करतो त्याचं एक विशिष्ट पुण्य निर्माण होतं आणि तेवढं पुण्याचं फळ देऊन झालं की ते दानरूपी पुण्य समाप्त होऊन जातं. पण कुरुक्षेत्रावर येऊन आपण जे दान करतो, जे सत्कर्म करतो, जो जप करतो, तप करतो, ते मात्र कितीही त्याचं फळ प्राप्त झालं तरी ते पुण्य समाप्त होत नाही. म्हणजे बॅलेन्स तसाच राहतो आणि व्याज मिळतच राहतं. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून पुराणामध्ये एक असं वचन आहे, रेवा तीरे तपः कुर्यात, नर्मदा माईच्या किनारी
तपश्चर्या करावी. मरणं जान्हवी तटे, काशी क्षेत्री मरण यावं. दानम दद्यात कुरुक्षेत्रे, दान द्यावं कुरुक्षेत्रात. आणि तत्सर्वम गौतमी तटे. या 3 ठिकाणी फिरून जर या गोष्टी शक्य नसतील तर तप, मरण आणि दान हे सर्व त्र्यंबकेश्वरी व्हावं, फळ मिळतं. कुरुक्षेत्री जे काही दान वगैरे केलं जाईल ते अक्षय व्हावं, त्याचा परिणाम अक्षय मिळत राहावा, हे मला वरदान हवं आहे. भगवंताने कुरूला तेही वरदान दिलं. आणि विशेष त्यात सांगतो की कुरुक्षेत्री अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष दानाचं महत्त्व आहे. असो, आणि आता पुढचं एक वरदान कुरूने मागून घेतलं की या भूमीमध्ये भगवान शंकरांसह सर्व देवांनी कायम वास्तव्याला यावं. भगवंताने सांगितलं तथास्तु, म्हणजे इथे प्रत्येकाला भगवत दर्शन व्हावं ही त्या कुरूची इच्छा. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. शेवटचा क्षण इथे जावा, भगवत दर्शन व्हावं. देव म्हणाले, अरे कुरू, किती धन्य आहेस तू, एवढं मागितलं माझ्याकडनं, पण कोणतंही मागणं व्यष्टीविषयक म्हणजे स्वतः करता नाही. सगळं जे मागणं आहे ते सर्वांकरता आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुला आता एक वरदान देतो. तुझी कीर्ती अक्षय राहील. एक, कुरुकुलाचं नाव कधीही नष्ट होणार नाही. आणि म्हणून हे पांडव जे आहे ते अजरामर झालेले आहेत. अशी जी काही एकंदरीत कुरु राजाने भगवंताकडनं वरदान मागून घेतले, त्यामध्ये पहिलं वरदान होतं की त्यांनी नांगरलेल्या त्या 48 कोसांच्या भूमीला माझं नाव प्राप्त व्हावं. म्हणून भूमीला म्हणतात क्षेत्र, आणि त्या कुरूचं नाव प्राप्त झालं म्हणून त्याला म्हणतात कुरुक्षेत्र. असो, अशाप्रमाणे हे वरदान असल्यामुळे त्याला कुरुक्षेत्र म्हटलंय. आणि ते कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र आहे. ते धर्मक्षेत्र का आहे त्याचाही विचार आपण करून आलेलो आहो. आता हा कुरू घरी आला, पत्नीसोबत संसार करत असताना याला याला जी काही संतती होत गेली त्या संततीमध्ये मग पुढे शंतनू वगैरे आहेत. आणि या शंतनूचाच पुढील विस्तार म्हणजे हे कौरव पांडव आहेत. त्यामध्ये जे पांडवांमध्ये असलेला अर्जुन आहे तो अर्जुन युद्धाकरता प्रवृत्त झालेला आहे. आणि कुरुक्षेत्रामध्ये हे कौरव पांडव युद्धाकरता आलेले आहेत. धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला आहे, धर्मक्षेत्र असलेल्या ह्या कुरुक्षेत्रामध्ये एकत्रित झालेले युद्धाकरता समोरासमोर आलेले कौरव पांडव काय करत आहेत संजय हे मला सांगा. आता इथनं पुढे संजय वर्णन करणार आहेत, याचा विचार हा पुढील सत्रामध्ये आपण करणार आहोत. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी परमपूज्य स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.